नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदात जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या 21 तारीख सर्वांना आतुरता लागलेली, ती म्हणजे आपल्या लाडक्या बकासूरच्या बैलपोळ्याच्या मिरवणुकीची. तर मित्रांनो, तो सोहळा उद्या आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळणार आहे. 21 तारखेला सुसगाव येथे भव्यदिव्य असं बैलपोळ्यानिमित्त बकासूरचा बैलपोळा मिरवणूक संपन्न होणार आहे. आणि या सोहळ्यामध्ये अतिशय सुंदर असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. एक कार्यक्रम म्हणजे खंडोबा आणि म्हाळसाचं लग्नाचा एक सुंदर असा कार्यक्रम या सुसगाव नगरीत आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपला लाडका बकासूर या बैलपोळ्यानंतर, या कार्यक्रमानंतर प्रथमतः कोणत्या मैदानात पाळणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, 21 तारखेला बैलपोळा संपन्न झाल्यानंतर बकासूर 2 दिवस आरामावर असणार आहे. कारण की मिरवणुकीनंतर आराम हा पाहिजेच. कारण 3 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हा सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळं बकासूरला 2 दिवस आराम देण्यात येणार आहे. आणि बकासूर आपल्याला नंतर डायरेक्ट 24 तारखेला पळताना पाहायला मिळणार आहे. तर हे 24 तारखेचं मैदान नक्की कोणतं आहे? तर मित्रांनो, हे 24 तारखेचं मैदान म्हणजे बकासूरची आवडीची फाटी म्हणजे निमसोडची फाटी. तर मित्रांनो, सोनार सिद्ध नवरात्र केसरी एक भव्यदिव्य असं उत्सव मौजे निमसोड या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जिंगे मैदान संपन्न होणार आहे. आणि या मैदानामध्ये आपला लाडका बकासूर 24 तारखेलाच आपल्याला 100% पाळताना पाहायला मिळणार आहे ओपनच्या मैदानामध्ये. तर या मैदानात प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये, द्वितीय 71, तृतीय 51, चतुर्थ 31, पंचम 21, 6वा 11 आणि 7वं 10,000 रुपये अशी या मैदानाची बक्षीस रचना आहे मित्रांनो. आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनल देखील ठेवण्यात आलेला आहे. प्रथम क्रमांक 10,000 रुपये, द्वितीय 7,000, तृतीय 5, चतुर्थ 4, पंचम 3, 6वं 2, 7वं 2, 8वं 2 अशी या मैदानाची क्वार्टर फायनलचे बक्षीस स्वरूप आहे. तर मित्रांनो, या मैदानामध्ये आपला लाडका बकासूर 100% पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बकासूरला उद्याच्या बैलपोळ्याला मनापासून शुभेच्छा देऊया. धन्यवाद.